श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा की आजच्या व्हिडिओ मध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जे काही संध्याकाळी यमदीपदान करत असतो तर ते यमदीपदान आपल्याला कसं करायचं आहे, त्याचा जो काही दिवा आहे तर तो कसा बनवायचा आहे, त्याच्यामध्ये आपण जी वात टाकतो तर ती वात कशी टाकायची आहे, त्याच्यानंतर की मंत्र कोणता आपल्याला म्हणायचा आहे, हा दिवा आपल्याला नेमका कधी लावायचा आहे, अशा आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवांची पूजा करत असतो। धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव आहेत, तर आपण यांची पूजा करत असतो। त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही धन आहे तर त्या धनाची देखील आपण या दिवशी पूजा करत असतो। आणि बघा की ह्या दिवशी संध्याकाळी आपण यमदीपदान करत असतो। तर आता हे यमदीपदान आपण का बरं करतो ह्या दिवशी, तर याची पण एक छोटीशी कथा आहे, तर ती मी तुम्हाला पुढे सांगते। तर बघा की ह्या दिवशी यमदीपदान हे का करतात, तर आपल्या घरामध्ये अपमृत्यू होऊ नये, कोणाचाही आपल्या घरामध्ये अपमृत्यू होऊ नये म्हणून या दिवशी यमदीपदान हे करायचं असतं। बघा की प्रत्येकाला मृत्यूचं भय असतो, अगदी जे काही म्हातारे आहेत, वयस्कर आहेत, त्यांना देखील असं वाटत नाही की आपल्याला मृत्यू यावा म्हणून। शेवटी मृत्यू हे अटळ सत्य आहे, मृत्यू एक ना एक दिवस येणारच, पण तो अपमृत्यू नको। तर त्याच्यासाठी आपल्याला यमदीपदान हे करायचं आहे। बघा की आपण वर्षभरात कधीच यमदेवासाठी दिवा आपण लावत नाही। अगदी आपण जो काही आपण दिवा लावतो ना, तर त्या दिव्याचं तोंड देखील आपण कधीच दक्षिण दिशेकडे करत नाही, कधीच नाही करत आपण चुकून। पण मग ह्या दिवशी यमदीपदान करणं म्हणजे यमदेवासाठी जो काही दिवा आहे तर तो दान करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं। तर ह्या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेकडे दिव्याचं तोंड करून कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे। तर असा दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे। आता बघा की हा दिवा कोण नाही लावू शकत, तर ज्यांना मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ आहे, तर त्या बायका यमदीपदान हे करू शकत नाही, त्या दिवशी आपण हा दिवा लावू शकत नाही। आता जर समजा मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणीही हा दिवा लावला तरी देखील चालणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की आता हा दिवा आपण जो काही संध्याकाळी लावणार आहे, पण तुमच्या घरामध्ये जो काही शेवटी येणारा व्यक्ती आहे तर तो अगदी 10-10:30 ला येत असेल, मग काय करायचं, तर हा दिवा तुम्ही 10-10:30 ला लावला तरी देखील चालणार आहे। कारण की कसं आहे की तुम्ही हा दिवा जर आधी लावला आणि तो दिवा समजा विझला तर आपल्याला हा दिवा परत लावायचा नाही, कारण की आपण हा एकदा दिवा लावला आपण हे यमदेवाला दीपदान केलेलं आहे, तर त्याच्यामुळे परत हा दिवा काय आपल्याला लावता येत नाही। आता ठीक आहे की घरातील स्त्रीने जरी हा दिवा लावला तर ती सगळ्यांसाठीच मागत असते, सगळ्यांसाठीच प्रार्थना करत असते, तर त्याच्यामुळे तो दिवा विझला तरी देखील काहीही हरकत नाही। पण शक्यतो तुम्हाला शक्य असेल तर दिवा थोडासा उशिरा लावा, सगळ्यांनी सोबत नमस्कार करायचा आहे। जो काही मी स्क्रीनवर मंत्र देणार आहे तर तो मंत्र आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही 10-10:30 ला दिवा लावला तरी देखील चालणार आहे। तर आता की बघा की आता हा दिवा लावायला इतकं महत्त्व का बरं आहे, किंवा मग हा दिवा का बरं लावला जातो, तर बघा की एकदा यमराजाने त्यांच्या दूतांना विचारलं की तुम्ही जेव्हा पृथ्वीवर लोकांचे प्राण घेऊन येतात तर त्यावेळेस तुम्हाला असं कधी झालं का की तुम्हाला खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं एखाद्याचे प्राण हरण करून आणताना, तर अशा वेळेस दूत थोडेसे विचारामध्ये पडले आणि विचार करून ते बोलले की हो, एक वेळेस आमच्यावर असा प्रसंग आला होता की आम्हाला खूप दुःख झालेलं, खूप वाईट वाटलेलं, अगदी आमच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं। तर यमदेवांना पण आश्चर्य वाटलं, तर त्यांनी विचारलं की असं तुम्हाला कधी झालेलं, तर त्यावेळेस त्या दूतांनी सांगितलं की पृथ्वीवर हेमराज नावाचा एक राजा होता, तर त्या राजाचा जो काही पुत्र होता तर त्या पुत्राचे जेव्हा आम्ही प्राण हरण केले आणि त्याचे प्राण हरण केले तर त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटलं। यमदेवांनी विचारलं की असं का बरं झालं तुम्हाला, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्या राजकुमाराचं लग्न होऊन अगदी 4 दिवस देखील पूर्ण झालेले नव्हते। पूर्ण त्यांचं राज्य, त्यांचं जे काही नगर आहे तर ते पूर्ण आनंद साजरा करत होतं, पूर्ण आनंदात होतं। आणि अशा वेळेस त्या राजकुमाराचं जो काही साज शृंगार आहे तो पूर्ण देखील उतरलेला नव्हता। तर
अशा वेळेस आम्ही त्याचे प्राण हे हरण केले। तर जेव्हा आम्ही त्याचे प्राण हरण केले तर त्याची जी काही नवविवाहित पत्नी होती तर त्या पत्नीचा जो काही आक्रोश, तिचं जे काही दुःख आहे तर ते बघून आमच्या देखील डोळ्यामध्ये पाणी आलं। तर असं त्या दूतांनी यमदेवाला सांगितलं। तर आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे प्रार्थना देखील केली की म्हणजे कृपया तुम्ही असा काहीतरी म्हणजे उपाय सांगा किंवा मग मार्ग सांगा की याच्यानंतर कोणालाही अपमृत्यू येऊ नये। तर त्यावेळेस काय केलं, यमदेवांनी थोडासा विचार केला आणि मग यमदेवांनी त्यांना सांगितलं की त्रयोदशीच्या दिवशी जो कोणी माझ्यासाठी एक दिवा दान करेल किंवा म्हणजे एक दिवा माझ्यासाठी प्रज्वलित करेल त्रयोदशीच्या दिवशी आणि त्याच्यानंतर 5 दिवस जो कोणी दीप महोत्सव साजरा करेल तर त्याच्या घरामध्ये कधीही अपमृत्यू येणार नाही। तर म्हणजे अशी ही यमदीपदानामागची ही कथा आहे। तर त्याच्यामुळे यमदीपदान करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर बघू आता आपण म्हणजे जे काही आपण कणकेचा दिवा बनवणार आहे तर तो कसा बनवायचा तर आपण हे बघूया। तर बघा हा जो काही दिवा आहे ना तर मी काय केलं की कणिक घेतली, त्या कणकेमध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, त्या कणकेमध्ये आपल्याला फक्त हळद टाकायची आहे। ती पण जर तुमच्याकडे टाकण्याची पद्धत असेल तर टाका, नाहीतर टाकू नका। तर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे। तर हा आपल्याला आता मी एकमुखी दिवा बनवलेला आहे हा, तर हा असाच कोणी 4मुखी दिवा देखील बनवत असतं, म्हणजे इकडून पण एक तोंड, इकडून पण एक तोंड आणि ह्या साईडनी पण एक तोंड बनवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासोबत आपल्याला हे मुटकुळे बनवायचे आहे। आता मुटकुळे बनवताना आपल्याला ते असे म्हणजे असे गोल गोल करून नाही बनवायचे, असे बनवायचे आहे, असे दाबून, म्हणजे आपल्या हाताचे जे काही रेषा आहेत तर बघा त्या रेषा याच्यावर उमटल्या जातात। तर अशा प्रकारे आपल्याला हे मुटकुळे बनवायचे आहे। आता जर मुटकुळे तुमच्याकडे बनवत असेल तर बनवा, नाही बनवले तरी पण चालेल। ह्या दिवशी फक्त दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे, पण आमच्याकडे एक दिवा आणि 2 मुटकुळे हे बनवलेच जातात। तर आता मुटकुळे बनवून झाले आपले। आता त्याच्यानंतर जी काही आपण ही वात लावतो तर ह्या म्हणजे ही वात पण आपल्याला कशी लावायची आहे बघा, जेव्हा आपण देवांसाठी दिवा लावतो तर आपण डबल वात घेतो, म्हणजे अशी एक वात आणि अजून एक अशी वात, ती वात एकत्र करतो आणि मग आपण दिवा लावत असतो। पण जो काही आपण यमदेवांसाठी दिवा लावतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला ही सिंगल वात टाकायची आहे, फक्त एक सिंगल वात आपल्याला टाकायची आहे। सिंगल वात टाकायची आहे। याच्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरा किंवा जे काही देवांना वापरतात ते वापरा किंवा साधं तेल वापरलं तरी देखील चालेल। आता हा दिवा बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा डायरेक्टली जमिनीवर ठेवायचा नाही, याच्या खाली आपल्याला नागवेलीचं पान असेल तर नागवेलीचं पान ठेवा। तर याच्या खाली आपल्याला नागवेलीचं पान जर तुमच्याकडे असेल तर नागवेलीचं पान ठेवा किंवा मग थोड्याशा पाकळ्या टाका। अशी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यावर थोड्याशा पाकळ्या किंवा मग नागवेलीचं पान टाका, त्याच्यावर थोड्याशा अक्षदा अर्पण करा, हळदी कुंकू अर्पण करा आणि मग हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। आता हे सगळं दिवा बनवून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं घराच्या बाहेर करायचं आहे, म्हणजे दिवा आपल्याला घरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा नाही, दिवा आपल्याला घराच्या बाहेरच पेटवायचा आहे। ही अशी जी काही प्लेट दिवा तुम्ही सगळं ठेवून घ्या, मग घराच्या बाहेर जायचं आहे आपल्याला। ह्या दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचं आहे, म्हणजे आपलं पण पूजा करताना तोंड दक्षिण दिशेकडे झालं पाहिजे आणि दिव्याचं पण तोंड आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचं आहे। मग आपण आता हा दक्षिणेकडे तोंड करून दिवा ठेवला, हा दिवा आपल्याला डायरेक्टली जमिनीवर ठेवायचा नाही, तुम्ही पिढं घ्या, चौरंग घ्या आणि त्याच्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। आता हा दिवा आपण त्याच्यानंतर आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्याला पण आपल्याला बघा की हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे। हे जे काही मुटकुळे आहेत तर यांना पण आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला साखरेचा नैवेद्य देखील ह्या दिव्यासमोर आपल्याला अर्पण करायचा आहे। आणि आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हात जोडायचा आहे। आपल्याला हात जोडून जो काही मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तर तो मंत्र कोणता, मृत्यू नाम दंडपाशाभ्याम कालेन शामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजह प्रियताम मम। तर असा जो काही मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि आपल्याला यमदेवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कोणाचाही अपमृत्यू हा होऊ देऊ नको। तर अशी आपल्याला यमदेवाकडे प्रार्थना करायची आहे।
तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री यमदीपदान हे करायचं आहे। आता ज्यांना म्हणजे बोलता येतं म्हणता येतं तर त्यांनी हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे। आता जे काही लहान मुलं असतात तर त्यांना फक्त आपल्याला नमस्कार करायला लावायचा आहे आणि बाकी ज्यांना वाचता येतं तर त्यांनी हा मंत्र जो काही आहे तर तो आवर्जून म्हणायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की दुसऱ्या दिवशी आणि हो की बघा की हा दिवा आपल्याला गॅलरीत वगैरे काय लावायचा नाही, कारण की जो काही आपण यमदेवासाठी दिवा लावतो तर तो आपण आपल्या घराच्या बाहेर लावत असतो। म्हणजे जे काही आपलं मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर आपल्याला तो दिवा हा लावायचा आहे। फक्त महत्त्वाचं काय आहे की ह्या दिव्याचं जे काही तोंड आहे तर ते दक्षिणेकडे आलं पाहिजे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। तर आपल्याला घराच्या बाहेर हा दिवा लावायचा आहे। आता त्याच्यानंतर हा जो काही दिवा आहे, आता याचं दुसऱ्या दिवशी दिव्याचं काय करायचं आहे। आता सकाळी आपली आंघोळ झाली की आपल्याला हा दिवा त्याच्यानंतर उचलून घ्यायचा आहे। आता हा दिवा तुम्ही निर्माल्यात टाका की किंवा मग अशा ठिकाणी टाका की जिथे म्हणजे तो कोणाच्याही पायदळी येणार नाही किंवा म्हणजे असं रस्त्यावर वगैरे पण आपल्याला हा दिवा टाकायचा नाही। तर अशी एखादी समजा जागा असेल का तिथे तो पायदळी येत नाही किंवा इतर कोणी पण जात नाही, तुम्ही अशा ठिकाणी टाकला तरी देखील चालेल। किंवा हे काही शक्य नसेल तर तुम्ही कचरा कुंडीत हा दिवा टाकला तरी पण चालणार आहे। हा दिवा आपल्याला गायीला द्यायचा नाही, कारण की आपण हा यमदेवासाठी दान केलेला दिवा आहे, तर आपल्याला हा दिवा गायीला देखील द्यायचा नाही। तर अशा प्रकारे ह्या दिवशी आवर्जून आपल्याला यमदीपदान हे करायचंच आहे। तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।